जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सव सोहळा पारसिक नगर कळवा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। हा कार्यक्रम ट्रस्टचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन व मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे, उपमहापौर कृष्णा पाटील, शहराध्यक्ष संदीप लेले, नगरसेवक संजय वागुले, मनोहर डुमरे, नगरसेविका विजया लासे, माजी उपमहापौर मनोज लासे तसेच माजी नगरसेवक उमेश पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत युवकांना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचं आवाहन केलंय। त्यानंतर रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा स्पर्धांना विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीने परिसर शिवमय झाला होता। सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप यांनी सादर केलेल्या माझा शिवाजी राजा या लोकगीतांच्या कार्यक्रमाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। तसेच जनस्वराज्य समाजरत्न पुरस्काराचे वितरण देखील करण्यात आलं। लोकव्याख्याते, लेखक, कवी, चित्रकार प्राचार्य विशाल गरड यांनी शिवचरित्र या विषयावरती मार्गदर्शनपर व्याख्यान देत उपस्थितांना प्रेरणा दिली। विविध स्पर्धातील विजेत्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। शिस्तबद्ध नियोजन, मान्यवरांची उपस्थिती आणि नागरिकांचा मोठा सहभाग यामुळे हा शिवजन्मोत्सव सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला असून आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे। स्वराज्य वेलफेअर ट्रस्टद्वारे श्री राजन पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवजन्मोत्सव हा मोठ्या संख्येने उत्साहाने साजरा केला जातो। हे त्यांचं 6वे वर्ष आहे। या माध्यमातून जे आज असंख्य शिवप्रेमी जमलेले आहेत याच्यावरून राजन पाटील आणि त्यांच्या कंपनीचं एक घेतलेली मेहनत आणि व्यक्तिमत्व दिसून येतं। त्याचबरोबर 396वा शिवजन्मोत्सव म्हणजे शिवजयंती उत्सव आहे। त्यानिमित्त शिवाजी महाराजांनी जी आम्हाला शिकवण दिलेली आहे त्याचा प्रत्येक नागरिकांनी थोडाफार तरी भाग अंगीकृत करावा आणि त्याच्यातूनच एक शिवाजी महाराजांना एक अभिवादन केल्यासारखं किंवा मानवंदना दिल्याचं हे घडेल। शिवप्रेमींना आज शिवजन्मोत्सवानिमित्त जनस्वराज्य वेलफेअर ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी परिवार ठाणे शहर यांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो। जसं साहेबांनी सांगितलं, आज 396वी महाराजांची जयंती आहे, तरी ती आज आपल्याला साजरी करावीशी वाटते। 396 वर्षापूर्वी जन्मलेला आपला राजा आजही आपल्या आचरणात किती महत्त्वाचा आहे हे यातनं दिसून येतं। मी सर्व ठाणेकरांना साहेबांच्या वतीने आश्वस्त करू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये खरं शिवराज्य हे आपल्याला दिसेल। पुन्हा एकदा या शिवजन्मोत्सवाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, तुमच्या कार्यक्रमामुळे एकंदरीत कळवा खारेगाव परिसरात छत्रपती शिवाजी राजांच्या जयघोषाने पूर्ण खारेगाव नगरी दुमदुमून गेलेली आहे। नाही, कसं आहे बघा, धार्मिक ध्रुवीकरण चाललेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला महाराजांची जी शिकवण आहे ती अंगीकारणं गरजेचं आहे। बाहेर बऱ्याच शक्ती वेगवेगळ्या प्रकारे आपल्या धर्मामध्ये, सनातन या धर्मामध्ये वेगवेगळ्या गटामध्ये आपल्याला विखुरण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना संघटित करण्याचा एक मार्ग म्हणून जसं महाराजांनी 18 पगड जातींना आणि मावळ्यांना एकत्र आणलं आणि अखंड हिंदुस्थान घडवला, तसं आपल्याला तो एक प्रयत्न करायचा आहे।